करता आम्ही आमचं काम करत असतो आणि म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना हीच विनंती आहे की आपण येणारं वर्ष जे आहे त्याच्यामध्ये जे वेधशाळेने फोरकास्ट दिलेला आहे, एकतर अल निनोचा प्रभाव वाढलेला आहे। यावर्षी पावसाची संभाव्यता कमी आहे, त्यामुळं पाऊस कमी पडला म्हणजे ज्या अधिकृत यंत्रणा आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की साधारणतः 90% पाऊस पडेल, 90% इतका पाऊस पडेल। तो दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे दुष्काळ सदृश सुद्धा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा पिकांचं नियोजन करताना, मग ऊस असेल किंवा कांदा असेल किंवा अन्य कुठली नगदी पिकं असतील, याचं नियोजन करताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। आज जे आखातामध्ये युद्ध सुरू आहे, त्या युद्धाचा परिणाम सुद्धा केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या इकॉनॉमीवर झालेला आहे, होणार आहे। महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा तो होणारच आहे। त्यामुळे मग किमतीमध्ये वाढ होणं, त्याच्यामध्ये आर्थिक टंचाई येणं किंवा रिसेशन येणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। अर्थात शेतकऱ्यांना हा सल्ला द्यायचं काही कारण नाही। याच्या संदर्भातली उपाययोजना राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने केली पाहिजे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत। आणि जे आंदोलन करणारे जे आंदोलन करतात त्यांना माझी एवढीच एक विनंती आहे की सरकारतर्फे केलेली जी ही उपाययोजना आहे किंवा टाकलेली ही जी पावलं आहेत, याच्यात जर आणखीन काही सुधारणा करायच्या असतील तर माझी त्यांच्याशी चर्चा करायची पूर्ण तयारी आहे। एकतर आंदोलन संपल्यावर आपण माझ्याकडे या, आपलं आदरातिथ्यही मला करता येईल, आपल्याशी चर्चाही करता येईल, काही मागण्यांमध्ये सुधारणा करायच्या असतील तर त्याही करता येतील, किंवा तुम्ही जर मला आंदोलनाच्या ठिकाणी जरी बोलवलं तरी कुठल्याही प्रकारचं कुठलीही गोष्ट मनामध्ये न ठेवता मी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला मी तयार आहे। आणि माझी खात्री आहे की आमचे प्रयत्न प्रामाणिकपणाने चालले आहे, याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नाही। शेवटी ज्या वेळेला रिसेशन येतं, आर्थिक मंदी येते, त्यावेळेला एकच क्षेत्र असं असतं, ते शेतीचं क्षेत्र असतं की जे देशाच्या GDP मध्ये भर घालू शकतं।